आयुष्य जगत असताना अनेक इच्छा आपल्या मनात असतात. त्या पूर्ण व्हाव्या यासाठी आपले प्रयत्नही चाललेले असतात. आपण अनेकदा आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना किंवा कोणाचं अभिनंदन करायचंय, कोणी कुठल्या क्षेत्रात चांगलं यश मिळवलंय तर त्याचं अभिनंदन करताना एक वाक्य सतत वापरतो. ते म्हणजे तुझ्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो. किंवा जर कोणाचं अभिनंदन करतोय आपण तर आपण असं म्हणतो की तुझ्या इच्छा अशाच पूर्ण होत राहो. बरोबर आहे. आणखी एक उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा आपण मंदिरात जातो, देवाजवळ हात जोडून उभं राहतो, तेव्हा देवाला सुद्धा कधी कधी आपण आपल्या मनातली इच्छा सांगतोच. देवा, ही माझी इच्छा तू लवकरात लवकर पूर्ण कर, अशी प्रार्थना आपण अनेकदा देवाला केलेलीच असते. आता ह्या इच्छा आपल्याला कधी कधी प्रचंड आनंद देणाऱ्या असतात, तर कधी कधी आपल्याला अस्वस्थही करतात. त्यामुळे आपल्या मनात निर्माण होणाऱ्या इच्छा या आपल्या आनंदाचं कारण बनताय की आपल्या अस्वस्थतेचं, हे बघणंही तितकंच गरजेचं आहे. काही वेळेस आपल्या मनात निर्माण होणाऱ्या इच्छा आपली मनःशांती पूर्णपणे नष्ट करून टाकणाऱ्याही ठरतात. समजा आपल्या मनात एखादी इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी यासाठी आपण सतत झगडतोय. ती पूर्ण तर होत नाहीये, पण आणखीन एक नुकसान आपलं होत चाललंय, ते म्हणजे आपली मनःशांती ढळत चाललीये आणि त्याकडे आपलं अजिबात लक्ष नाहीये. या उलट जे स्थितप्रज्ञ व्यक्ती असतात त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाल्या तरी सुद्धा ते त्यांच्या मनाला किंचित सुद्धा विचलित होऊ देत नाही. कुठलीही परिस्थिती असली तरी त्या इच्छांमुळे ते त्यांची मनःशांती कधीही गमवत नाही. याच संदर्भात चिंतन करत असताना गीतेतला एक श्लोक माझ्या वाचनात आला. 2ऱ्या अध्यायातला 17वा श्लोक. आपूर्यमाणमचल प्रतिष्ठम समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामा यम प्रविशन्ति सर्वे स शांती माप्नोति न कामकामी. याचाच अर्थ, ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नद्यांचं पाणी अगदी स्थिर निश्चल अशा समुद्राला किंचितही विचलित न करता त्यात सामावून जातं, त्याचप्रमाणे जो मनुष्य स्थितप्रज्ञ आहे, म्हणजेच ज्या मनुष्याची बुद्धी स्थिर आहे, त्याच्या मनात सर्व इच्छा त्याला किंचितही विचलित न करता किंवा अस्वस्थ न करता सामावून जातात आणि म्हणूनच तो परमशांतीचा अनुभव करू शकतो. या उलट जो स्वतःच्या इच्छापूर्ततेसाठी कायम झगडत राहतो, त्याच्या मनाला कधीही शांती प्राप्त होत नाही. आता ज्या मनुष्याची बुद्धी स्थिर असते त्याच्या मनात इच्छाच निर्माण होत नसतील का? तर होत असते. समुद्रात प्रवेश करणाऱ्या नद्यांप्रमाणे त्याच्याही मनात इच्छा येत असतील, पण तो स्वतःच्या कर्तव्यामध्ये इतका दृढ असतो आणि त्याचा भगवंतावर इतका विश्वास असतो की मनात निर्माण होणाऱ्या इच्छांमुळे त्याचं मन किंचितही विचलित होत नाही. फार सुंदर श्लोक आहे आणि फार सुंदर त्याचा अर्थ आहे. तर हा होता आपल्या भगवद्गीता सिरीजचा भाग 4. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया पुढच्या भागात पुढच्या श्लोकासह, पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.